नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VGSE स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण UPSC प्रिलिम्स इंडियन पॉलिटीचे जे प्रश्न विचारले होते GS पेपर 1मध्ये 2011 ते 2024 200+ प्रश्नांची संख्या होती. तर या UPSCच्या प्रिलिम्समधल्या पॉलिटीच्या प्रश्नांची ॲनालिसिस करणारी ही एक लेक्चर सिरीज आहे. सगळ्यात महत्त्वाचा मला एक प्रश्न येतो की ही PDF कुठे मिळेल. तर ही PDF तुम्ही जर का पुण्यात असाल तर पुण्यातल्या सर्व झेरॉक्स सेंटरमध्ये उपलब्ध आहे. जर का तुम्हाला तिथं सापडत नसेल तर आपल्या VGSE स्टडी नावाचं एक टेलिग्रामचा चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही UPSC PDF किंवा फक्त PDF सर्च केलं तर तुम्हाला ही PDF सापडून जाईल. ओके, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा आणि ज्यावेळेस मी विश्लेषण सांगतोय तर ते तिथं त्या प्रश्नाच्या शेजारी लिहून घ्या. जर का तुम्ही मराठी माध्यमातून UPSCचं प्रिपरेशन करत असाल आणि आत्ता तुम्ही प्री देणार असाल यावर्षी, तर हे विश्लेषण तुम्हाला 101% कामी येणार आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळं ही PDF तुमच्यासोबत राहू द्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि जे विश्लेषण सांगतोय तर ते तिथं नोट डाऊन करून घेण्याचा प्रयत्न करा. येते का लक्षात? म्हणजे एखाद्या प्रश्नाचं जर का बाय चान्स रिपिटेशन झालं येणाऱ्या प्रीमध्ये तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट, लेक्चर तुम्ही पाहताय वेल अँड गुड, लाईक करा आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी किंवा घरातले जे UPSCचं प्रिपरेशन करतायत त्यांच्याबरोबर ही लेक्चर न विसरता शेअर करा. ओके, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. याशिवाय VGSE स्टडी हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर तो सध्या 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहे. फेसबुक, टेलिग्राम, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करून जॉईन व्हा. ओके, आणि हा जो भाग आहे तर हा तिसरा भाग आहे. आज आपण 2022 मध्ये जे 12-13 प्रश्न आले होते तर त्या प्रश्नाचं विश्लेषण आज आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. पाठीमागचे जर का 2 भाग बघितले नसतील तर ते न विसरता पहा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठीत हे विश्लेषण असल्यामुळं अगदी जी लोक मराठीत प्रिपरेशन करत आहेत तर त्यांच्या प्रिपरेशनला एक बूस्ट देण्याचं काम ही लेक्चर सिरीज करणार आहे. आणि ही लेक्चर सिरीज तुम्हाला VGSE स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती अगदी फ्री ऑफ कॉस्ट आपण अवेलेबल करून दिलेली आहे. आजचा आपला तिसरा भाग आहे आणि तिसऱ्या भागातला आज आपण जे काही 10-12 प्रश्न विचारलेले होते तर त्याचा अगदी इन डिटेलमध्ये व्यवस्थितपणे स्पष्टीकरण तुमच्यासमोर मांडणार आहे. ओके, चला मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आला आहे. 2022चा पहिला प्रश्न. तुम्हाला 4 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, HN सन्याल समितीच्या अहवालानुसार न्यायालयाचा अवमान कायदा 1971 मंजूर करण्यात आला. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट 1971 मंजूर करण्यात आला HN सन्याल समितीच्या शिफारशीवरून. काय वाटतं तुम्हाला? तर पहिलं वाक्य ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. 1952 साली या समितीची स्थापना करण्यात आली होती आणि मग समितीने 1963 साली केंद्र सरकारला अहवाल सादर केला. आणि हा जो न्यायालयाचा अवमान कायदा जो आहे तर या कायद्याचं बिल जे होतं तर ते बिल सत्यपाल समितीनं 1963 मध्ये तयार केलं. आणि हे बिल जो होतं तर ते रिव्ह्यू करण्याचं काम संसदेच्या जॉईंट कमिटीनं केलं. त्या कमिटीचे अध्यक्ष होते भार्गव समितीनं याचं रिव्ह्यू केलं या बिलाचं 1969-70 आणि 1971 हा कायदा जो आहे तर तो प्रत्यक्षात आलेला आहे. ही सन्याल समिती. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान काय म्हणते बघा, भारतीय संविधान सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना स्वतःच्या अवमानासाठी शिक्षा करण्याचा अधिकार देतं. हे बरोबर आहे का? तर हे सुद्धा ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. कलम 129 मध्ये अशी तरतूद आहे की सर्वोच्च न्यायालय हे अभिलेखाचं न्यायालय आहे. आणि कलम 215 मध्ये अशी तरतूद आहे, भारतातली सर्व उच्च न्यायालयं ही अभिलेखाची न्यायालय आहेत. आणि कलम 129 आणि कलम 215 याच कलमातल्या पुढच्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना जर का त्यांचा कोणी अवमान केला तर त्या अवमानासाठी शिक्षा करण्याचा अधिकार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळं दुसरं सुद्धा वाक्य जे आहे तर ते बरोबर आहे. तिसरं वाक्य बघा काय म्हणते, भारतीय संविधान दिवाणी अवमान आणि फौजदारी अवमानाची व्याख्या करतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भारताच्या संविधानात कुठंही न्यायालयाची अवमानाची व्याख्या करण्यात आलेली नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता ते न्यायालयाचा अवमान झाला की नाही हे कोणी ठरवायचं आहे? तर सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत असेल तर सर्वोच्च न्यायालय ठरवेल. उच्च न्यायालयाच्या बाबतीत असेल तर उच्च न्यायालय ते डिसिजन घेईल. संविधानात दिवाणी किंवा फौजदारी अवमानाची कोणतीही व्याख्या करण्यात आलेली नाही. त्याच्यामुळं तिसरं वाक्य चुकीचं आहे. बरोबर. चौथं वाक्य बघा काय म्हणते, भारतात संसदेला न्यायालयाचा अवमान करण्यावर कायदे करण्याचा अधिकार आहेत. बरोबर, म्हणजे भारतातल्या न्यायव्यवस्थेसंबंधीचे बरेचसे कायदे जे आहेत तर ते संसद करत असते. त्याच्यामुळं जर का तसा संदर्भ लावला तुम्हाला माहीत नसताना तर चौथं वाक्य जे आहे तर ते बरोबर आहे. ओके,
म्हणजे अवमानासाठी शिक्षा करण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला मिळालेला एक संविधानिक आणि कायदेशीर अधिकार आहे आणि तो संसदेला रद्द करता येत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे याचा संविधानात व्याख्या असण्याची काही गरजच नाही. तो भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला मिळालेला एक संविधानिक अधिकार आहे किंवा तो कायदेशीर अधिकार सुद्धा आहे आणि तो संसदेला रद्द करता येत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कलम 142(2) नुसार संसदेने ह्या न्यायालयाच्या अवमानाच्या संदर्भात केलेला कोणत्याही कायद्याच्या तरतुदीच्या अधीन राहून सर्वोच्च न्यायालयाला अवमानाच्या शिक्षेवर कोणताही आदेश देण्याचा पूर्ण अधिकार आहे. येते का लक्षात? म्हणजे तो कायदा कोणी केलेला असायला पाहिजे? संसदेनं. कलम 142(2) मधल्या तरतुदीनुसार चौथं वाक्य जे आहे तर ते बरोबर आहे. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे 1, 2 आणि 4 ही 3 वाक्य बरोबर आहेत. असं ऑप्शन आहे ऑप्शन बी. ओके, हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. समजलं? आर्टिकल 129, 215, 142(2) आणि ही सन्याल समिती 1952ला केंद्र सरकारनं स्थापन केली होती. 1963 या समितीनं अहवाल सादर केला. मग या कायद्याचं प्रिपरेशन सुरू झालं. कायद्याचं प्रिपरेशन सत्यपाल समितीने 1963 केलं. या कायद्याचा रिव्ह्यू जो होता तर पार्लमेंटच्या जॉईंट कमिटीकडे गेला आणि त्या जॉईंट कमिटीचे अध्यक्ष भार्गव होते. 1969-70 त्यांनी रिव्ह्यू कंप्लीट केला आणि 1971 हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट 1971 न्यायालयाचा अवमान कायदा 1971 तुम्हाला मंजूर झाल्याचा दिसतो आणि त्यानुसार न्यायालयाचा अवमान करणं हा एक गुन्हा आहे किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला शिक्षासुद्धा होऊ शकते. ओके, पहिला प्रश्न संपला इथं. सोपा आहे तर हे प्रश्न. दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आलाय. प्रश्न बघा काय म्हणतोय. सरकारी कायदा अधिकारी आणि कायदेशीर संस्थांना वकील म्हणून मान्यता दिली जाते, परंतु कॉर्पोरेट वकील आणि पेटंट वकिलांना वकील म्हणून मान्यता मिळण्यापासून वगळण्यात आलं आहे. ओके, तर हे पहिलं वाक्य जे आहे तर ते चुकीचं आहे. वकील हे वकील असतात. आपल्याला बरोबर वाक्य बाहेर काढायचं आहे. आता एक कायदा होता ॲडव्होकेट ॲक्ट 1961. ह्या ॲडव्होकेट ॲक्ट 1961च्या सेक्शन 25मध्ये वकील कोणाला म्हणायचं याची व्याख्या केली आहे आणि त्यानुसार हे जे आहे तर कॉर्पोरेट वकील आणि पेटंट वकिलांना सुद्धा वकील म्हटलं जातं. त्याच्यामुळं हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. दुसरं विधान बघा काय म्हणतंय. बार काउन्सिलला कायदेशीर शिक्षण आणि कायदा महाविद्यालयांच्या मान्यतेशी संबंधित नियम तयार करण्याचा अधिकार आहे. हे विधान मात्र बरोबर आहे. म्हणजे ॲडव्होकेट ॲक्ट 1961 ओके त्याच्या सेक्शन 4 नुसार बार काउन्सिलची स्थापना करण्यात आली आणि बार काउन्सिल जे आहे तर ते एक स्टॅट्युटरी बॉडी आहे. भारतात जिथं जिथं लिगल गोष्टींशी संबंधित शिक्षण दिलं जातं म्हणजे कायदेशीर शिक्षण दिलं जातं किंवा कायदा महाविद्यालयांची मान्यता असेल याच्या संबंधित तरतुदी करण्याचा अधिकार या बार काउन्सिलला आहे. बघा बरेचसे वकील असतील तर त्यांना असं असतं बार काउन्सिलची मान्यता वगैरे असं तिथं म्हटलेलं असतं. ओके, लॉ कॉलेज आहेत त्याला सुद्धा बार काउन्सिलची मान्यता असते. तर दुसरं जे वाक्य आहे तर ते बरोबर आहे. बार काउन्सिलची स्थापना ॲडव्होकेट्स ॲक्ट 1961च्या सेक्शन 4 नुसार स्थापन करण्यात आलेली ही संस्था आहे आणि बार काउन्सिल ही एक स्टॅट्युटरी बॉडी आहे म्हणजे एक असंविधानिक संस्था आहे. ती कायद्याने स्थापन करण्यात आली आणि कायदा कुठला? ॲडव्होकेट्स ॲक्ट 1961. संविधानामध्ये 2 प्रकारच्या संस्था असतात. एक आहे संविधानिक संस्था आणि दुसरी आहे असंविधानिक संस्था. ओके, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. कॉन्स्टिट्युशनल बॉडीमध्ये काय असतं की ज्या संस्थांसाठी संविधानामध्ये तरतुदी आहेत, काही समर्पित कलमं आहेत, त्यांना आपण काय म्हणतो? संविधानिक बॉडी. आणि ज्या संस्थाची निर्मिती केंद्रीय कायदेमंडळानं एखाद्या कायद्यानं किंवा संसदेनं एखाद्या कायद्यानं किंवा मंत्रिमंडळाच्या एखाद्या आदेशाने केलेली आहे तर त्यांना आपण काय म्हणतो? असंविधानिक संस्था. ओके, उदाहरणार्थ ही बार काउन्सिल असेल, राष्ट्रीय मानवी हक्क अधिकार आयोग असेल, त्याच्यानंतर माहिती अधिकार आयोग असेल, ह्या सगळ्या कसल्या बॉडी आहेत? असंविधानिक बॉडी आहेत. ओके, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत. समजलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बरोबर आपल्याला याच्यातलं ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फक्त दुसरं जे वाक्य आहे तर ते बरोबर आहे. पहिलं वाक्य जे आहे तर ते ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. ओके, समजलं? चलो नेक्स्ट आगे बढो. पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. 3 विधानं दिली आहेत आणि ही तिन्ही विधानं जी आहेत तर ती घटनादुरुस्तीशी संबंधित असणारे विधेयक आहेत. आता घटनादुरुस्तीची तरतूद संविधानात कुठं आहे? भाग 20 कलम 368 मध्ये भारतात राज्यघटनेत घटनादुरुस्ती कशी करता येईल याच्याबद्दलची तरतूद आहे. आणि घटनादुरुस्तीची पद्धत आपण कुठून घेतली आहे? तर दक्षिण आफ्रिकेच्या संविधानातून घेतलेली आहे. आता कलम 368 नुसार संसद संविधानात काय करू शकते? घटनादुरुस्तीच्या माध्यमातून ॲडिशन करू शकते,
व्हॅरिएशन करू शकते किंवा रिपील करू शकते. म्हणजे काही तिथं टाकू शकते म्हणजे ॲड करू शकते, व्हॅरिएशन म्हणजे फरक करू शकते आणि रिपील म्हणजे काढून टाकू शकते. याच्यावरती प्रश्न आला होता, तो तुम्ही सोडवला असेल 2024ला. ओके, आलं लक्षात. हा संसदेचा अधिकार आहे. फक्त घटनेच्या मूलभूत संरचनेला धक्का न लावता भारताची संसद संविधानात कोणतीही दुरुस्ती करू शकते. आणि मूलभूत संरचना ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला. आलं लक्षात. ओके, पहिलं विधान काय म्हणते बघा, संविधानात दुरुस्ती करणाऱ्या विधेयकासाठी भारताच्या राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी आवश्यक असते. ओके, तर पूर्वपरवानगी आवश्यक असते का? तर ही पूर्वपरवानगी आवश्यक नसते. त्याच्यामुळे पहिलं जे वाक्य आहे तर ते चुकीचं आहे. तुम्हाला माहिती आहे 1971ला 24वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती आणि या 24व्या घटना दुरुस्तीनं एखाद्या घटना दुरुस्ती विधेयकाला संमती देण्याचं राष्ट्रपतींवरती बंधनकारक करण्यात आलं. आणि ही जी तरतूद आहे तर ती कलम 368(2) मध्ये करण्यात आली. म्हणजे जर का एखादं घटना दुरुस्ती विधेयक मांडलं, ते दोन्ही संसदेच्या सभागृहात मंजूर झालं आणि ते राष्ट्रपतींकडे गेलं त्यांच्या संमतीसाठी, तर राष्ट्रपतींना त्या घटना दुरुस्ती विधेयकाला मान्यता द्यावीच लागते. त्यांना ते नाकारता येत नाही किंवा तिथं त्यांचा नकाराधिकार वापरता येत नाही. ओके, कलम 368(2) मध्ये ही तरतूद करण्यात आली आणि हे 68(2) जे आहे तर ते 1971च्या 24व्या घटना दुरुस्तीनं ॲड केलं होतं. ओके, पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं विधान बघा काय म्हणते, जेव्हा संविधान दुरुस्ती विधेयक भारताच्या राष्ट्रपतीसमोर सादर केलं जातं तेव्हा भारताच्या राष्ट्रपतींनी तिची संमती देणं बंधनकारक असतं. बरोबर आहे. आत्ता मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन दिलं, हे विधान बरोबर आहे. तिसरं विधान बघा, संविधान दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमताने मंजूर केलं पाहिजे आणि त्यासाठी संयुक्त बैठकीची तरतूद नाही. हे सुद्धा विधान जे आहे तर ते बरोबर आहे. बघा 368 मध्ये 2 प्रकारे दुरुस्ती करता येते असं सांगितले. पहिला आहे संसदेची विशेष बहुमताने मंजुरी आणि दुसरा प्रकार आहे संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांची मान्यता. आणि तिसरा जो प्रकार आहे साधं बहुमत, त्याची जी तरतूद आहे तर ती 368 मध्ये केलेली नाही. ओके, तर कुठल्याही घटना दुरुस्ती विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांची मान्यता आवश्यक असते. जिथं विशेष बहुमतानं मान्यता पाहिजे तिथं विशेष बहुमतानं, जिथं साध्या बहुमतानं मान्यता पाहिजे तिथं साध्या बहुमतानं. ओके, आणि हे घटना दुरुस्ती विधेयक, त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 2 आणि 3 ही 2 वाक्य बरोबर आहेत. असं ऑप्शन आहे बी. 2 आणि 3 ही 2 विधानं बरोबर आहेत. आता हे घटना दुरुस्ती विधेयक जे आहे तर ते संसदेच्या कोणत्याही सभागृहात म्हणजे लोकसभेत किंवा राज्यसभेत सादर करता येतं. लोकसभेत मांडलं तर ते लोकसभेत मंजूर झाल्यानंतर राज्यसभेत पाठवलं जातं, राज्यसभेत मंजूर केल्यानंतर पुन्हा ते राष्ट्रपतीकडे पाठवलं जातं. ओके, वाईस वर्सा म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. आता हे घटना दुरुस्ती विधेयक जे आहे तर ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतात आणि ते संसदेच्या कुठल्याही सभागृहात मांडता येतं. घटना दुरुस्ती विधेयकाबद्दल जर का काही कलह निर्माण झाला, क्लॅशेस निर्माण झाले, तर याच्यासाठी कलम 108 नुसार संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली नाही. ओके, आणि संयुक्त बैठकीचं कलम कोणतं आहे? कलम 108. आणि ही भारताच्या राज्यघटनेत आपण संयुक्त बैठकीची तरतूद कुठून स्वीकारलेली आहे? कुठल्या देशाच्या राज्यघटनेकडून? तर त्या देशाचं नाव आहे ऑस्ट्रेलिया. हे लक्षात ठेवा. चर्चेत आहे सध्या ऑस्ट्रेलिया. कलम 108. समजलीतपर्यंत क्लिअर? हा प्रश्न क्लिअर. घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न आहे इंटरेस्टिंग, हा थोडासा प्रश्न आहे मंत्रिमंडळाबद्दलचा. भारतीय संविधान मंत्र्यांचे 4 श्रेणीमध्ये वर्गीकरण करतं. कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार, राज्यमंत्री आणि उपमंत्री. ओके, 4 श्रेण्यांनी सांगितलेले आहेत. हे पहिलं वाक्य जे आहे तर ते पहिलं वाक्य चुकीचं आहे. मंत्रिमंडळात 3च श्रेणी असतात. एक आहे कॅबिनेट मंत्री, दुसरा आहे राज्यमंत्री आणि तिसरा आहे उपमंत्री म्हणजेच डेप्युटी मिनिस्टर. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार असा काही प्रकार नाही आहे. ओके, आलं लक्षात. त्याच्यामुळे पहिलं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. ओके, दुसरं विधान काय म्हणतं बघा, पंतप्रधानासह केंद्र सरकारमधील मंत्र्यांची एकूण संख्या लोकसभेतील एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त नसावी का? तर हे विधान मात्र बरोबर आहे. 2003ला 91वी घटना दुरुस्ती करण्यात आली. ही जी घटना दुरुस्ती आहे तर ती मंत्रिमंडळातली संख्या, पक्षांतरबंदी आणि पक्षांतरबंदी कायदा बळकट करणं यासाठी ही दुरुस्ती करण्यात आलेली होती. आणि या 91व्या घटना दुरुस्तीनं कलम 75 मध्ये सबसेक्शन 1A ॲड करण्यात आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितले की मंत्र्यांची म्हणजे केंद्रीय मंत्र्यांची संख्या पंतप्रधानासह लोकसभेतील एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त नसावी. ओके, येते लक्षात. कलम 75(1A) मध्ये ही तरतूद आहे. आता कलम 75 काय आहे? मंत्र्यांसंबंधीच्या तरतुदीचं जे कलम आहे तर ते कलम 75 आहे.
आणि कलम 74 काय आहे, राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालचं मंत्रिमंडळ. ओके, दॅट्स इट. आता ही जशी तरतूद केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दल आहे तशीच तरतूद 91व्या घटनादुरुस्तीनं राज्यांच्या विधानसभेबद्दल सुद्धा करण्यात आलेली आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यासह राज्याच्या मंत्रिमंडळाची संख्या, मंत्र्यांची संख्या 12पेक्षा कमी नसावी आणि मुख्यमंत्र्यासह राज्याच्या मंत्र्याची एकूण संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त नसावी. ही विधानसभेबद्दलची तरतूद कलम 164 सबसेक्शन 1A मध्ये करण्यात आलेली आहे. ओके, म्हणजे 91वी घटना दुरुस्ती जी आहे मंत्रिमंडळाच्या संख्येबद्दलची, तर ती केंद्रीय मंत्रिमंडळाला सुद्धा लागू होते आणि राज्यातल्या मंत्रिमंडळाला सुद्धा लागू होते. दुसरं वाक्य जे आहे तर ते बरोबर आहे, त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे बी. विधान 2 फक्त बरोबर आहे, 1 आहे तर ते चुकीचं आहे. आता मंत्री कोणाला म्हणायचं किंवा मंत्र्याची व्याख्या काय आहे, तर हे कुठेही संविधानात नमूद नाही आहे. लोकसभेचं जर कामकाज चालतं तर त्या कामकाजाच्या नियमामध्ये सेक्शन 2 मध्ये मंत्री कोणाला म्हटलं जातं याची व्याख्या केली आहे. म्हणजे बाय चान्स जर का उद्या प्रश्न आलाच याला पकडून की मंत्री कोणाला म्हणायचं याची व्याख्या संविधानात केली, असं जर का वाक्य असेल तर ते पहिल्यांदा तुम्ही चूक लिहायचं. संविधानात अशी काही तरतूद नाही आहे किंवा व्याख्या सांगितलेली नाही आहे. लोकसभेचं जे कामकाज चालतं तर त्या कामकाजाच्या नियमामध्ये सेक्शन 2 मध्ये मंत्री कोणाला म्हणायचं हे त्यांनी सांगितलं आहे. ओके, आलं लक्षात. ही फक्त दुसरं वाक्य बरोबर आहे, पहिलं वाक्य चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते लोकसभेचे विशेष अधिकार आहेत? ओके, स्पेशल प्रिव्हिलेजेस ऑफ लोकसभा कुठले आहेत ते सांगायचं आहे. 3 विधान आहेत तुम्हाला, बरोबर, आणि त्याच्यातला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिलं, आणीबाणीच्या घोषणेस मान्यता देणं. हा लोकसभेचा विशेष अधिकार आहे का? नाही, कारण आणीबाणीच्या घोषणेला मान्यता देणं हा लोकसभेबरोबरच राज्यसभेचा सुद्धा अधिकार आहे. दॅट्स इट. हे ते का लक्षात. त्याच्यामुळे पहिलं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. कलम 352च्या सबसेक्शन 4 नुसार दोन्ही सभागृहांची मान्यता आणीबाणीला आवश्यक असते. कलम 352 नुसार आणीबाणीची घोषणा करण्यात येते आणि कलम 352च्या सबसेक्शन 4 नुसार दोन्ही सभागृहांची मान्यता आवश्यक असते. पहिलं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. दुसरं विधान बघा, मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर करणं. हे विधान मात्र बरोबर आहे. लोकसभेत, फक्त लोकसभेतच मंत्रिमंडळावरचा अविश्वासाचा ठराव मांडला जातो. भारताच्या राज्यघटनेमध्ये अविश्वास किंवा नो कॉन्फिडन्स मोशन याच्याबद्दल कुठेही उहापोह करण्यात आलेला नाही. आता हा अविश्वासाचा ठराव हा शब्दप्रयोग किंवा ही संकल्पना आली कुठून, तर जे लोकसभेचं कामकाज चालतं त्या कामकाजाबद्दलचे जे नियम आहेत तर त्या नियमात अविश्वासाच्या ठरावाचा उल्लेख असल्याचं आपल्याला दिसतं. आणि हा अविश्वासाचा ठराव जो आहे तर तो फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बाबतीत लोकसभेतच मांडता येतो. आता का लोकसभेत मांडता येतो तर त्याचं स्पष्टीकरण कलम 75(3) मध्ये दिलंय. काय दिलंय? मंत्रिमंडळ जॉईंटली किंवा संयुक्तपणे लोकसभेला जबाबदार असतं. आणि जर का मंत्रिमंडळ लोकसभेला, म्हणजे एखादा मंत्री राज्यसभेचा सदस्य असला तरी सुद्धा त्याच्यावर जर का अविश्वासाचा ठराव मंत्रिमंडळात लोकसभेत आणला असेल तर त्याला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागतो, हे लक्षात ठेवा. ओके, आणि जर का मंत्रिमंडळ संयुक्तपणे लोकसभेला जबाबदार असेल तर त्यांच्यावरती जर का अविश्वास आणायचा असेल तर तो लोकसभेतच आणावा लागेल ना, कलम 75(3). ओके, आलं लक्षात. त्याच्यामुळे दुसरं वाक्य जे आहे तर ते बरोबर आहे. तिसरं वाक्य काय म्हणतं बघा, भारताच्या राष्ट्रपतींवरती महाभियोग आणणं हा लोकसभेचा विशेष अधिकार आहे का? तर हा सुद्धा लोकसभेचा विशेष अधिकार नाही. ओके, हे सुद्धा विधान चुकीचं आहे. त्याच्यामुळं दुसरंच विधान जे आहे तर ते बरोबर आहे. याचं उत्तर आहे बी, हा ऑप्शन बरोबर आहे. पर्याय क्रमांक किंवा विधान 2 जे आहे तर ते बरोबर आहे. कलम 61 मध्ये राष्ट्रपतींवरील महाभियोगाची प्रक्रिया सांगितली, हे तुम्ही वाचले. आणि ही प्रक्रिया आहे तर संसदेच्या लोकसभा किंवा राज्यसभा कुठल्याही सभागृहात सुरू करता येते. आणि कोणत्याही सभागृहात ही प्रक्रिया सुरू करण्याच्या अगोदर राष्ट्रपतींना 14 दिवसाची पूर्व नोटीस द्यावी लागते किंवा की बाबा आम्ही तुमच्यावरती अविश्वास किंवा महाभियोगाची प्रक्रिया सुरू करतोय. आणि ज्या सभागृहात मांडलंय तर त्या सभागृहातल्या 1/4 सदस्यांची मान्यता आवश्यक असते आणि त्या सभागृहात ते 2/3 बहुमतानं ते पास व्हायला पाहिजे. ओके, हे जर का राज्यसभेत 1/4 लोकांची मान्यता आणि 2/3 जर का ते पास झालं तर ते लोकसभेत पाठवलं जातं. आणि लोकसभेत जर का ही प्रक्रिया मंजूर झाली तर ती संयुक्त समितीकडे चर्चेसाठी पाठवलं जातं आणि संयुक्त समितीने जर का मान्यता दिली तर राष्ट्रपतींवरचा महाभियोग मंजूर होतो. ओके, आणि राष्ट्रपतींवरती महाभियोग कसा चालवला जातो, कोणत्या कारणासाठी,
तर त्याचं एकच कारण आहे, संविधानाचं पालन न करणं. दॅट्स इट. आलं लक्षात? समजलं? आर्टिकल 61. ओके. महाभियोग कुठल्याही सभागृहात ही प्रक्रिया सुरू करता येते. ओके, समजलं? पुढचा प्रश्न पक्षांतर बंदीशी संबंधित असणारा हा प्रश्न आहे. काय म्हणतोय प्रश्न? भारतातील पक्षांतर विरोधी कायद्याच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा आणि तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान, कायद्यात असं नमूद केलं आहे की नामनिर्देशित आमदार सभागृहात नियुक्त झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत कोणत्याही राजकीय पक्षात सामील होऊ शकत नाहीत म्हटलंय. नाहीत. 6 महिन्याच्या आत सामील होऊ शकतात का? तर नामनिर्देशित केलेले सदस्य किंवा अपक्ष म्हणून निवडून आलेले सदस्य 6 महिन्याच्या आतच फक्त कुठल्याही राजकीय पक्षात सामील होऊ शकतात. 6 महिन्यानंतर जर का त्यांनी तसं केलं तर ते पक्षांतर म्हटलं जातं आणि त्यांचं जे सदस्यत्व असतं विधानसभेचं किंवा मग खासदारकीचं लोकसभेचं तर ते रद्द होऊ शकतं. पहिलं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. 6 महिन्यानंतर त्यांना कुठल्याही पक्षात सहभागी होता येत नाही, ते होऊ शकत नाहीत अपक्ष निवडून आलेले किंवा नामनिर्देशित सदस्य. म्हणून आता तुम्ही पाहिलं असेल की विधानसभेला जी लोक अपक्ष म्हणून निवडून आली होती आमदार, तर ते आत्ता वेगवेगळ्या पक्षात जायला लागलेली आहेत. 6 महिन्याच्या आताच ही प्रक्रिया करायची असते, 6 महिन्यानंतर करता येत नाही. पहिलं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. दुसरं विधान काय म्हणते बघा, अध्यक्षीय अधिकाऱ्याने किती वेळात पक्षांतर प्रकरणाचा निर्णय घ्यावा असा कोणताही कालावधी कायदा प्रदान करत नाही. म्हणजे लोकसभेच्या बाबतीत सभापती किंवा जे तिथं काय म्हणतो आपण पीठासीन अधिकारी असतात, तर या पीठासीन अधिकाऱ्यांना पक्षांतरासंबंधी काय निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार आहे. चांगलं उदाहरण म्हणजे महाराष्ट्र. ओके. विधानसभेचे सभापती आणि विधान परिषदेचे अध्यक्ष यांनी महाराष्ट्रात काय केले तुम्हालाही माहीत आहे. कारण पक्षांतराशी संबंधित फायनल डिसिजन घेण्याचा जो अधिकार आहे तर तो पीठासीन अधिकाऱ्याचा असतो. ओके. तत्कालीन महाराष्ट्रातले पीठासीन अधिकारी वगैरे तुम्ही सगळं वाचले आणि त्याच्यासाठी कुठलाही कालावधी प्रदान केलेला नाही आहे. ओके. म्हणजे हे 1 महिन्यात करायचं, 2 महिन्यात करायचं असा कुठलाही कालावधीची तरतूद या कायद्यात करण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे दुसरं विधान जे आहे तर ते तुम्हाला बरोबर असल्याचं दिसतंय. त्याच्यामुळे याच्यातलं एकच विधान बरोबर आहे दुसरं, आणि असा ऑप्शन जो आहे तर तो ऑप्शन आहे बी. फक्त विधान 2 जे आहे तर ते तुम्हाला बरोबर असल्याचं दिसतंय. मगाशीच तुम्हाला सांगितलं की 1985 साली 52वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती आणि याला पक्षांतर बंदी कायद्याशी संबंधित घटना दुरुस्ती सुद्धा म्हटलं जातं. आणि मग 1985लाच पक्षांतर बंदी कायदा करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं. ह्या 52व्या घटना दुरुस्तीनं 10वं परिशिष्ट की जे पक्षांतर बंदीशी संबंधित आहे तर ते 10वं परिशिष्ट राज्यघटनेत जोडलेलं आपल्याला दिसतं. आणि मग हा जो 1985चा पक्षांतर बंदी कायदा होता तर याची अंमलबजावणी 1 मार्च 1985 पासून आपल्याला सुरू झाल्याचं दिसतंय. 1 मार्च 1985 पासून. समजलं? आता ही जी 52वी घटना दुरुस्ती होती तर या 52व्या घटना दुरुस्तीनं कलम 101 आणि 102 ओके हे लोकसभेच्या सदस्याबद्दलच्या तरतुदी आहेत आणि कलम 190 आणि 191 या राज्य विधिमंडळाच्या सदस्याबद्दलच्या तरतुदी आहेत. तर या 4 कलमांमध्ये दुरुस्ती केलेली आहे. ओके. पात्रता आणि अपात्रता 101, 102, 190, 191 मध्ये सांगितलेली आहे. ओके. दॅट्स इट. हे या प्रश्नाचं उत्तर आणि एक्सप्लेनेशन. पुढचा प्रश्न बघा, खालील विधानं विचारात घ्या. महान्यायवाद्याबद्दलचा हा प्रश्न आहे. अटर्नी जनरल म्हणजे महान्यायवादी. ओके. आणि भारताचे अटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल हे एकमेव सरकारचे अधिकारी आहेत. ह्याच्यातलं आपल्याला बरोबर वाक्य निवडायचं आहे की ज्यांना भारतीय संसदेच्या बैठकीमध्ये भाग घेण्याची परवानगी आहे. ओके. पहिलं विधान काय वाटतंय तुम्हाला? तर पहिलं विधान चुकीचं आहे. ही परवानगी फक्त भारताच्या महान्यायवाद्यांना आहे, म्हणजेच अटर्नी जनरलला आहे, सॉलिसिटर जनरलला नाही. हा अटर्नी जनरल जो आहे तर तो भारताचा मुख्य कायदा अधिकारी मानला जातो आणि त्याच्यानंतरचा जो कायदा अधिकारी असतो तर तो सॉलिसिटर जनरल असतो. ओके. अटर्नी जनरल म्हणजे महान्यायवादी, याचं जे कलम आहे तर ते कलम 76 आहे. ओके. महान्यायवाद्याचं कलम. आणि भारताच्या महान्यायवाद्याला भारतीय संसदेच्या बैठकामध्ये भाग घेण्याचा, आपलं मत मांडण्याचा, सल्ला देण्याचा अधिकार असतो. फक्त त्याला मतदान करण्याचा अधिकार नसतो कारण तो सभागृहाचा सदस्य नसतो. ओके. आणि संसदेमध्ये बैठकीमध्ये भाग घेण्याचा अधिकार या सॉलिसिटर जनरलला नसतो. पहिलं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. दुसरं विधान काय म्हणते बघा, भारतीय संविधानानुसार भारताचे अटर्नी जनरल किंवा महान्यायवादी जेव्हा त्यांना नियुक्त करणारे सरकार राजीनामा देतं तेव्हा ते राजीनामा देतात. ओके. असं काही नाही. हे सुद्धा विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. कलम 76 काय सांगते? भारताचे महान्यायवादी. कलम 88 काय सांगते? सभागृहाबाबत मंत्री आणि महान्यायवाद्यांचा हक्क. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कलम 88 नुसार
भारताच्या महान्यायवाद्याला भारतीय संसदेच्या बैठकीमध्ये भाग घेण्याचा, आपलं मत मांडण्याचा आणि सल्ला देण्याचा अधिकार आहे, परंतु त्याला मतदान करण्याचा अधिकार नाही कलम 88 नुसार. ओके. कलम 76 नुसार या महान्यायवाद्याची नियुक्ती जी आहे तर ते भारताचे राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत हा अटर्नी जनरल किंवा महान्यायवादी जो आहे तर तो पदावरती राहतो. म्हणजे याचा दुसरा अर्थ काय आहे की भारताचे राष्ट्रपती भारताच्या महान्यायवाद्याला कधीही पदावरून दूर करू शकतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ओके. त्याच्यामुळे दोन्ही विधानात चूक आहेत. डी हा जो ऑप्शन आहे तर तो आपल्याला या ठिकाणी बरोबर असल्याचं दिसतंय. दोन्ही विधानं चुकीची आहेत. महान्यायवादी आणि महान्यायवादी आहे तर तो कायदेशीर सल्लागार असतो आणि तो भारताच्या एक महत्त्वाचा किंवा सर्वोच्च कायदा अधिकारी मानला जातो. राष्ट्रपतींना कायदेविषयक सल्ले वगैरे तो देतो. भारतातल्या कुठल्याही कोर्टात त्याला ऐकून घेण्याचा अधिकार असतो किंवा तो तिथं आपलं मत मांडू शकतो. ओके. समजलं. हे महान्यायवाद्याबद्दलचं तरतूद आहे. आणि डेडिकेटेड कलम 76 जे आहे ते भारताच्या महान्यायवाद्याबद्दलचं आहे आणि याचे अधिकार जे आहेत कलम 88 मध्ये ते नमूद करण्यात आलेले आहेत. ओके. समजलं. चलो आगे बढो. पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा. प्राधिलेख कलम 32शी संबंधित हा प्रश्न आहे. भारतातील न्यायालयाने जारी केलेल्या प्राधिलेखाच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या आणि तुम्हाला बरोबर विधान याच्यातलं ओळखायचं आहे. 3 विधानं तुमच्या स्क्रीनवरती आहेत. पहिलं विधान आहे परमादेश. ओके. त्याला इंग्लिशमध्ये मॅन्डॅमस म्हणतात. ओके. तुमच्या लक्षात यावं म्हणून ते इंग्लिश मराठी गेले मी. हे UPSC सुद्धा असं करत नाही. बघा, मॅन्डॅमस किंवा परमादेश खाजगी संस्थेविरुद्ध खोटं बोलणार नाही जोपर्यंत त्याला सार्वजनिक कर्तव्य सोपवलं जात नाही. हे विधान बरोबर आहे का? तर हे विधान आहे तर ते ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. मॅन्डॅमस याचा अर्थ काय? वी कमांड, आम्ही आदेश देतो. ओके. आणि हा जो प्राधिलेख आहे किंवा ही जी रीट आहे तर ही काहीतरी कृती करावी म्हणून काढली जाते. ओके. म्हणजे वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाबद्दल हे काढतं किंवा देतं की आम्ही सांगतोय म्हणून हे करा, म्हणजे काहीतरी करा अशी कृती मॅन्डॅमस देतं. त्याच्यामुळे पहिलं वाक्य बरोबर आहे. आणि ही जी मॅन्डॅमस जी रीट आहे किंवा परमादेश ही जी रीट आहे तर ती खाजगी व्यक्तीविरुद्ध काढता येत नाही. दॅट्स इट. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान काय म्हणतं बघा. परमादेश किंवा परमादेश कंपनीविरुद्ध खोटं बोलणार नाही जरी ती सरकारी कंपनी असली तरी. हे सुद्धा विधान बरोबर आहे. ओके. दॅट्स इट. कारण ही खाजगी व्यक्तीविरुद्ध काढता येत नाही आणि कमांड जर का दिली तर तिथं खोटं बोलण्याचा काही अधिकारच नाही आहे. त्याच्यामुळे दुसरं सुद्धा वाक्य बरोबर आहे. तिसरं वाक्य काय म्हणतं बघा. कोणताही सार्वजनिक विचारसरणीचा व्यक्ती किंवा पब्लिक सिटिझन अधिकारपृच्छा म्हणजे काय? कोवारंटो. ओके. अधिकारपृच्छा प्राधिलेख मिळवण्यासाठी न्यायालयात दाद मागू शकतो. हे सुद्धा विधान बरोबर आहे. आता हा अधिकारपृच्छा किंवा कोवारंटो या आदेशाद्वारे योग्य व्यक्तीच अधिकारपदी आहे याची खातरजमा केली जाते. फॉर एक्झाम्पल काय, एखादं संविधानिक पद आहे आणि संविधानिक पदावरती त्या पदासाठी योग्य असणारीच व्यक्ती बसली की नाही हे जर का चेक करायचं असेल तर हे अधिकारपृच्छा किंवा कोवॉरंट नावाचा प्राधिलेख किंवा रीट जी आहे तर ती काढली जाते. आता ही अधिकारपृच्छा किंवा कोवॉरंट ही जी रीट आहे तर ती मंत्रिपदी असणाऱ्या व्यक्ती किंवा खाजगी व्यक्तीविरुद्ध काढता येत नाही. जी संविधानिक पदं आहेत किंवा जे ऑफिसर्स वगैरे आहेत तर त्यांच्या विरोधातच ही रीट काढली जाते. त्याच्यामुळे ही तिन्ही वाक्य जे आहेत ते बरोबर आहेत. याचा ऑप्शन आहे डी. डी नुसार 1, 2, 3 ही तिन्ही वाक्य बरोबर आहेत. आता ह्या रीट्स किती आहेत? या कलम 32 मध्ये 5 रीट्स आहेत आणि याला राज्यघटनेचा आत्मा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. पहिली रीट कोणती? बंदी प्रात्यक्षिकरण, त्याला हिबिस कॉर्पस म्हटलं जातं. दुसरी परमादेश म्हणजेच मॅन्डॅमस. तिसरी प्रतिषेध म्हणजेच प्रोहिबिशन. चौथी उत्प्रेषण म्हणजेच सिरिटोररी आणि 5वी अधिकारपृच्छा म्हणजेच कोवारंटो. कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय ह्या रीट्स काढतं आणि कलम 226 नुसार उच्च न्यायालय हे प्राधिलेख काढतं. प्राधिलेख काढण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयापेक्षा व्यापक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. याच्यावरती ऑलरेडी UPSCने प्रश्न विचारला आहे. जर का परत प्रश्न विचारला तर तुम्हाला हे व्यवस्थितपणे लिहिता आलं पाहिजे. दॅट्स इट. आलं लक्षात? समजलं? पुढचा प्रश्न लोकसभेच्या उपसभापतीबद्दलचा हा प्रश्न आहे. म्हणजे डेप्युटी स्पीकर ऑफ लोकसभा त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे. 4 विधानं दिलेत आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान बघा काय म्हणते. लोकसभा कार्यपद्धती आणि कामकाज नियमानुसार उपसभापतींची निवडणूक सभापतींनी निश्चित केलेल्या तारखेला होईल. दॅट्स इट. हे योग्यच असायला पाहिजे. ओके. समजलं? पहिलं विधान बरोबर आहे. ओके. दुसरं विधान काय म्हणते बघा. लोकसभा उपसभापती उमेदवाराची निवड प्रमुख विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्षातून करावी अशी अनिवार्य तरतूद आहे. या शब्दाला अंडरलाईन करा.
बाकीचं सगळं वाक्य बरोबर आहे. हे फक्त अनिवार्य नाही आहे, ते सहमतीनं तयार केले गेले. ओके, भारतात सहमतीनं उपसभापतीचं पद जे आहे तर ते विरोधी पक्षाला दिलं जातं. 10व्या लोकसभेत काय झालं होतं, सभापती आणि उपसभापती ही जी दोन्ही पदं आहेत तर ती सत्ताधारी पक्षाकडेच होती. मग 11व्या लोकसभेपासून असं केलं की सभापतीचं जे पद आहे तर ते सत्ताधारी पक्षाला असेल आणि जे उपसभापतीचं जे पद आहे तर ते विरोधी पक्षाला दिलं जाईल. हे काही राज्यघटनेत सांगितलं नाही आहे, हे सहमती झाली आहे कुणाची, सत्ताधारी पक्षाची आणि विरोधी पक्षाची. मग 11व्या लोकसभेपासून हे जे उपसभापतीचं पद आहे तर ते मग विरोधी पक्षातील सदस्याला दिलं जातं. परंतु हे काय अनिवार्य नाही आहे. ओके, आत्ता 2014-15 म्हणजे 2014च्या लोकसभेपासून किंवा 2019च्या लोकसभेपासून भारतात विरोधी पक्ष नेताच नाही आहे किंवा विरोधी पक्षच नाही आहे. ओके, मग ते सत्ताधारी पक्ष म्हणतोय की चला असावा म्हणून आम्ही तुम्हाला मान्यता देतो, असं चाललंय. ओके, त्याच्यामुळे हे थोडंसं वेगळं होऊ शकतं. दॅट्स इट. त्याच्यामुळे दुसरं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे, एका शब्दामुळे चुकीचं आहे. तिसरं विधान बघा काय म्हणते, सभागृहाच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना उपसभापतींना सभापती इतकेच अधिकार असतात आणि त्यांच्या निर्णयाविरुद्ध कोणतंही अपील करता येत नाही. ओके, हे बरोबर वाटतंय का तुम्हाला? हा ऑब्वियसली बरोबर आहे. म्हणजे एखादा भारताचा उपराष्ट्रपती जर का राष्ट्रपतीच्या नसतील त्यावेळेस जर का राष्ट्रपतीची कार्य पार पाडत असतील तर त्याला राष्ट्रपती म्हणून जे अधिकार असतात तर ते सगळे अधिकार प्राप्त होतात. तसंच उपसभापतींच्या बाबतीत आहे. सभापतींच्या बाबतीत लोकसभेचे उपसभापती ज्यावेळेस सभापती म्हणून कार्य पार पाडतात तर त्यांना सभापती इतकेच अधिकार प्राप्त होतात. आणि ही जी तरतूद आहे तर ती राज्यघटनेच्या कलम 95 मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 95 काय म्हणते, सभापती म्हणून कर्तव्य पार पाडताना उपसभापती आणि इतर व्यक्तीला प्राप्त अधिकार. दॅट्स इट. कलम 95 नुसार तिसरं विधान जे आहे तर ते बरोबर आहे. बरोबर, 2 विधानं बरोबर आले, 1 चुकले. चौथं विधान काय म्हणते बघा, उपसभापतींच्या नियुक्तीबाबतची सुप्रसिद्ध संसदीय पद्धत अशी आहे की हा प्रस्ताव सभापतीद्वारे मांडला जातो आणि पंतप्रधानाकडून त्याला योग्यरित्या पाठिंबा दिला जातो. अशी कुठलीही तरतूद नाही आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. बघा, ही 1 आणि 4 ही 2 विधानं कॉन्ट्रास्ट आहेत. जर का 1 येत असेल तर 4 यायला नाही पाहिजे आणि जर का 4 येत असेल तर 1 यायला नाही पाहिजे. ओके, असा ऑप्शन कुठं आहे? असा ऑप्शनच नाही. त्याच्यामुळं थोडंसं अवघड झालं आहे. बघा, हे चौथं जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. ओके, उपसभापतीपदीची निवडणूक जी आहे तर त्याची तारीख सभापती निश्चित करतात आणि सभापती निवड झाल्यानंतर लगेच उपसभापतीची निवड केली जाते आणि उपसभापती लोकसभेच्या सदस्यातून निवडला जातो. त्याच्यामुळे चौथं विधान बरोबर आहे. 1 आणि 3 ही 2 विधानं बरोबर आहेत. ए हा जो ऑप्शन आहे तर तो ऑप्शन बरोबर आहे. 1 आणि 3 ही 2 विधानं बरोबर आहेत. दॅट्स इट. बाकीची 2 विधानं चुकीची आहेत. समजलं? आलं लक्षात? चलो पुढचा प्रश्न 1919च्या कायद्याबद्दल हा प्रश्न आलेला आहे. भारत सरकार कायदा 1919 मध्ये प्रांतीय सरकारची कार्य राखीव आणि हस्तांतरित रिझर्व्ह आणि ट्रान्सफर्ड या विषयामध्ये विभागली गेली. खालीलपैकी कोणते राखीव विषय म्हणून गणले गेले? 4 विषय दिलेत आणि खालील संकेताचा उपयोग करून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. हा प्रश्न थोडासा क्रिटिकली आहे बरं का, वाटतो तेवढा सोपा नाही आहे. कारण 1919च्या कायद्यात आपल्याला 2-3 तरतुदी माहीत असतात. या केंद्रात द्विगृही कायदेमंडळाची स्थापना केली आणि प्रांतात दुहेरी शासन किंवा द्विदल शासन पद्धती म्हणजेच डायरकी लागू केली. याच्या पलीकडे आपल्याला 1919चा कायदा आपण इन डिटेलमध्ये बघतच नाही आहे आणि यालाच मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा म्हटलं जातं, एवढंच माहीत आहे. मॉन्टेग्यू कोण, चेम्सफोर्ड कोण हे आपल्याला माहीत आहे. ओके, परंतु हा इन डिटेलमध्ये विचारायला प्रश्न आहे. ओके, आता हा जो कायदा होता तर या कायद्यानं रिझर्व्ह किंवा राखीव आणि हस्तांतरितमध्ये प्रांतांची यादी होती आणि रिझर्व्हमध्ये केंद्राकडचे जे सब्जेक्ट होते तर त्याची यादी होती. तर हे असं डिवायडेशन जे आहे तर ते 1919च्या कायद्यानं केलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यात रिझर्व्हमध्ये कुठले विषय होते हे आपल्याला सांगायचं आहे. तर रिझर्व्हमध्ये कायदे आणि नियम म्हणजे ॲक्ट अँड लॉ, वित्त, जमीन महसूल आणि जलसिंचन. ओके, हे जे गोष्टी होत्या तर त्या रिझर्व्ह किंवा राखीवमध्ये होत्या. म्हणजेच न्याय आणि प्रशासन, त्याच्यानंतर स्थानिक, ओके, त्याच्यानंतर जमीन महसूल आणि पोलीस. 1, 3, 4 म्हणजे सी जे आहे तर ते आपलं उत्तर आहे. आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्था हा जो विषय होता तर तो हस्तांतरित होता. हस्तांतरित म्हणजे ट्रान्सफर्ड होता आणि तो कोणाकडे होता? प्रांतांकडे कुठले विषय होते? शिक्षण, आरोग्य, स्थानिक शासन, उद्योग, कृषी आणि एक्साईज हे जे विषय होते तर ते ट्रान्सफर्ड आणि हे ट्रान्सफर्ड विषय कोणाकडे होते? प्रांतांकडे होते. हे लक्षात ठेवा. आणि हे न्याय प्रशासन, लॉ अँड ऑर्डर, जमीन महसूल
म्हणजे लँड रेव्हेन्यू आणि पोलीस किंवा कायदे हे 3 विषय जे होते या प्रश्नातले पर्टिक्युलर, तर हे तुम्हाला केंद्राकडे किंवा राखीव विषय असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याच्यामुळे याचा ऑप्शन जे आहे तर सी ऑप्शन आहे. 1, 3 आणि 4 हे जे 3 उदाहरणं आहेत तर ती राखीवमधली असल्याचं आपल्याला दिसते. ओके, पुढचा प्रश्न क्रिप्स मिशनच्या संदर्भात असणारा हा प्रश्न आहे. 1942ला हे भारतात आलं, 22 मार्च 1942ला, आणि याच्यावर गांधीजींनी टीका केली होती. हा पुढील तारखेचा धनादेश किंवा पुढील तारखेचा चेक वगैरे म्हटलं जातं याला. या क्रिप्स मिशनबद्दल तुम्हाला बरोबर असणारं वाक्य निवडायचं आहे. 2 वाक्य तुम्हाला दिलेत. पहिलं वाक्य आहे संविधान सभेत प्रांतीय सभा तसंच संस्थानांनी नामांकित केलेले सदस्य असतील. आता ह्या नामांकितला किंवा नॉमिनेटेडला अंडरलाईन करा किंवा सर्कल करा. हे या सगळ्या एका शब्दावरती हे वाक्य चुकीचं ठरतंय. हे वाक्य चुकीचं आहे. संविधान सभेत तुम्हाला माहितीच आहे हे जे क्रिप्स मिशन होतं तर या क्रिप्स मिशननं सांगितलं की भारतीयांच्या घटना समितीद्वारे राज्यघटना तयार करण्याचा भारतीयांचा अधिकार जो होता तर ह्या 1942च्या क्रिप्स मिशनने मान्य केला. ओके, परंतु फाळणीची तरतूद नसल्यामुळं मुस्लिम लीगनं ही योजना नाकारली आणि युद्धाच्या काळात भारताकडं कायदेमंडळाची तरतूद नसल्यामुळं काँग्रेसनं सुद्धा ही योजना नाकारली. ओके, दोन्ही मुस्लिम लीग आणि काँग्रेसनं ही योजना नाकारलेली होती आणि महात्मा गांधीजींनी सुद्धा या क्रिप्स मिशनवरती टीका केली होती. आणि महात्मा गांधी काय म्हटले होते, पुढील तारखेचा धनादेश किंवा पुढील तारखेचा चेक. आणि संविधान सभा जी निर्माण करायची होती, या घटना समितीची निर्माण करायची होती, तर याच्यामध्ये प्रांतीय सभेतून किंवा प्रांतातून जे सदस्य येणार होते तर ते निवडून आलेले असावेत. आणि संस्थाने किंवा जे प्रिन्सली स्टेट होते किंवा जे संस्थान होती तर संस्थानातले जे सदस्य होते तर ते नामनिर्देशित होते. हे तर आले लक्षात. त्याच्यामुळे इथं काय म्हटलं त्यांनी, प्रांतीय सभा आणि संस्थानांनी, ओके, दोघांनी हे नामनिर्देशित करायचे नव्हते, फक्त संस्थानांनी नामनिर्देशित करायचे होते. आणि जे प्रांतीय सभेतून किंवा प्रांतातून जे मेंबर्स येणार होते तर ते निवडून आलेले असावेत. ओके, 1946ला ती निवडणूक वगैरे झाली ते तुम्हाला सगळं माहितीच आहे. ओके, येतं का लक्षात. त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. दुसरं वाक्य काय म्हणते बघा, नवीन संविधान स्वीकारण्यास तयार नसलेल्या कोणत्याही प्रांताला त्याच्या भविष्यातील स्थितीबद्दल ब्रिटनशी स्वतंत्र करार करण्याचा अधिकार असेल. ही एक गेम जी आहे तर ह्या क्रिप्स मिशनने केलेली होती. म्हणजे एखाद्या प्रांताला जर का नवीन भारतीय घटना समितीने तयार केलेलं संविधान जर का मान्य नसेल तर ते डायरेक्ट ब्रिटनशी करार करू शकतात. ही तरतूद या क्रिप्स मिशनमध्ये होती. त्याच्यामुळे ही नाकारली ते बरं झालं. दुसरं विधान फक्त बरोबर आहे. याचं उत्तर आहे बी. ओके, 1942 क्रिप्स मिशन मग हे झाल्यानंतर मग छोडो भारत वगैरे झालं. करो या मरो गांधीजीने नारा दिला. मग देशभरात छोडो भारत, क्विट इंडिया ही मुवमेंट जी आहे तर ती त्यांनी मोठं रूप धारण केल्याचं आपल्याला दिसतं. ओके, दॅट्स इट. दुसरं विधान फक्त बरोबर आहे. बी ऑप्शन याचा बरोबर आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, जर एखादं विशिष्ट क्षेत्र भारतीय संविधानाच्या 5व्या अनुसूचीअंतर्गत आणलं गेलं तर खालीलपैकी कोणतं विधान त्याचा परिणाम सर्वोत्तम प्रतिबिंबित करतं. तुम्हाला 4 विधानं दिलेली आहेत. त्याच्यातलं 5व्या परिशिष्टात आणलेला जर का एखादा प्रदेश असेल तर त्याचं सर्वोत्तम रिफ्लेक्शन कोणतं आहे असं तुम्हाला सांगायचं आहे. ए, यामुळे आदिवासी लोकांच्या जमिनी बिगर आदिवासी लोकांना हस्तांतरित होण्यास प्रतिबंध होईल. ओके, आदिवासी आणि बिगर आदिवासी, आता असे शब्द कुठे आहेत का बघा. यामुळे त्या क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण होतील, हे चुकीचं आहे. यामुळे त्या भागाचं केंद्रशासित प्रदेशात काय संबंध आहे, केंद्रशासित प्रदेश कसं काय होईल, हे चुकीचं आहे. असे केंद्रशासित प्रदेश 3 प्रकारात निर्माण करता येतात, ते तुम्हाला माहीत आहेत. असं क्षेत्र असलेल्या राज्याला विशेष श्रेणी राज्य म्हणून घोषित करता येईल. कलम 371 रिलेटेड आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. याचं उत्तर आहे ए. दॅट्स इट. आता कलम 5 काय आहे तुम्हाला सगळ्यात आधी माहीत पाहिजे. कलम 5 मध्ये अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमातीचं प्रशासन आणि नियंत्रण याच्याबद्दलच्या तरतुदी या 5व्या परिशिष्टात आहेत. सॉरी, मी कलम म्हणलो, 5वं परिशिष्ट. 6व्या परिशिष्टात काय आहे, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या 4 राज्यातील आदिवासी क्षेत्राचं प्रशासन अशाबद्दलच्या तरतुदी आहेत तर राज्यघटनेच्या 6व्या परिशिष्टात आहेत, हे लक्षात ठेवा. दॅट्स इट. आणि ह्या आदिवासी क्षेत्र बहुल भागात स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दलच्या ज्या निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तर तो पेसा, पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज ॲक्ट 1996 नुसार या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आणि पेसा कायदा जो आहे तर तो 24 डिसेंबर 1996 रोजी भारताच्या संसदेनं पास केलेला आहे. ओके, पेसा कायदा.
केंद्रशासित प्रदेशाबद्दलच्या तरतुदी ज्या आहेत तर त्या कलम 339 ते 342 या कलमात करण्यात आलेल्या आहेत. 342 कलम जे आहेत तर ते रद्द केले. ते कुर्ग संस्थानाबद्दल होतं ते तुम्हाला माहीत आहे. आणि विशेष श्रेणीचं राज्य हे ठरवण्याचा अधिकार जो आहे किंवा ही तरतूद जी आहे तर ती कलम 371 मध्ये आहे. आणि हे कोणाला अधिकार असतो? भारताच्या संसदेला असतो. हे लक्षात ठेवा. स्पेशल स्टेटस कोणाला द्यायचं? दॅट्स इट. हे BCD ही 3 विधानं चुकीची आहेत. ए जे विधान आहे तर ते फक्त बरोबर आहे. भारताच्या राज्यघटनेत आता सध्या 12 परिशिष्ट आहेत. सुरुवातीला ती 8 होती. 9वं परिशिष्ट पहिल्या घटनादुरुस्तीनं 1951 साली ॲड करण्यात आलं, जे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमीन सुधारणाशी संबंधित आहे. 10वं परिशिष्ट पक्षांतराशी संबंधित आहे की जे 52वी घटनादुरुस्ती 1985 ॲड करण्यात आलं. 11वं परिशिष्ट जे काय म्हणतो आपण स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे की जे 73वी घटनादुरुस्ती 1992 ॲड करण्यात आलं. आणि 12वं परिशिष्ट जे आहे तर ते नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे की जे 74वी घटनादुरुस्ती 1992 नुसार ॲड करण्यात आलं. आणि अशा पद्धतीनं सध्या भारताच्या राज्यघटनेत एकूण 12 परिशिष्ट आहेत. ते लक्षात कसं ठेवायचं? टियर्स ऑफ ओल्ड PM हे तर मला मी सांगितले मागच्या लेक्चरमध्ये, याचं मी एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तर अशा रीतीनं 2022 मधल्या ह्या 12 पॉलिटीच्या प्रश्नांचं आपण इथं विश्लेषण केलेलं आहे. लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशिवाय तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स, सजेशन्स असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. याशिवाय PSR ऑप्शनल, मेन्समधला GS पेपर 2 पॉलिटी सेक्शन, याचबरोबर एसे रायटिंग, आन्सर रायटिंग, पॉलिटी एनसीईआरटी रिव्हिजन बॅच याच्या पर्सनल मेंटरशिप बॅचेस अवेलेबल आहेत. त्याची जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. याशिवाय सोशल मीडियाच्या काही लिंक्स यूट्यूब, टेलिग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक आणि आपलं काय इंस्टाग्राम या 4-5 सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VGS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला तुम्ही या ठिकाणी जॉईन होऊ शकता. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.